ओम नमः शिवाय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओ टायटलवरनं तुम्हाला अंदाज आला असेल की लहान मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीचं सुरक्षा कवच म्हणजे बालोपासना ही प्रार्थना, या प्रार्थनेची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ती माहिती मी आजच्याच फक्त व्हिडिओमध्ये देणार नसून येणाऱ्या 3 ते 4 शनिवारमध्ये आपण बालोपासना ही सिरीज करणार आहोत. सध्याच्या प्रत्येक पालकांना आपल्या मुलाच्या भवितव्याची सतत रात्रंदिवस चिंता लागून असते. मग ते पालक कितीही उच्च शिक्षित, कितीही श्रीमंत जरी असले तरी आपल्या मुलाचं भविष्य चांगलं घडावं ह्यासाठीची चिंता प्रत्येकालाच लागलेली असते. पण ते भवितव्य चांगलं घडण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे लहानपणापासूनच मुलांना चांगलं वळण लागणं किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार करणं. तसंच त्याबरोबर त्या एक माणूस म्हणून घडण्यासाठी चांगलं माणूस म्हणून घडण्यासाठी सतत प्रयत्न करणं. त्याच्यानंतर प्रामाणिकपणा त्यांना शिकवणं. लहानपणापासून चांगल्या वाईट गोष्टींची त्यांना जाणीव करून देणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण त्यांना निर्माण करून देणं. ह्या गोष्टी त्यांचं भवितव्य चांगलं घडण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता सध्याच्या फास्ट युगात न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे किंवा एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे आणि दोघंही आई वडील 12 तास कामानिमित्त बाहेर असल्याने आपल्या मुलांवर संस्कार कोण करणार हा यक्ष प्रश्न सर्व आई वडिलांना भेडसावत आहे. मग IT इंजिनियर असलेले त्या मुलांचे आई वडील कदाचित त्या मुलांच्या सर्व इच्छा क्षणार्धात पूर्ण करतील, परंतु त्याच IT जॉबमुळे निर्माण होणाऱ्या वेळेच्या अभावाने आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी मात्र ते असमर्थ ठरत आहेत. असं चित्र सध्या आपल्याला सगळीकडे दिसून येत आहे. परंतु असं जरी असलं तरी आपलं मूल वाईट मार्गाला जावं असं कोणत्याही आईवडिलांना मनापासून वाटत नसतं. मग अशातच बालसंस्कार वर्गांची शोधाशोध सुरू होते आणि फी देऊन का होईना त्या मुलाला बालसंस्कार वर्गात चांगले संस्कार होण्यासाठी पाठवलं जातं. पण मला इथे सांगू इच्छिते मी की परमपूज्य आई श्री कलावती देवी ह्यांनी ह्याची सोय फार पूर्वीच करून ठेवलेली आहे. आता परमपूज्य आई ह्यांच्या मार्गाचं वेगळेपण मी इथे प्रामुख्याने सांगू इच्छिते की असे फार कमी मार्ग आहेत जिथे लहान मुलांसाठीचा विचार करून त्यांच्यासाठी एखाद्या प्रार्थनेची निर्मिती किंवा डिझाईन केलेलं आहे. पण परमपूज्य आईंनी खास बाळगोपाळांसाठी अतिशय सोपी आणि छोटीशी प्रार्थना त्याची निर्मिती केली आहे. आणि ह्या जादुई प्रार्थनेचं नाव आहे बालोपासना. बालोपासना म्हणजे बाल उपासना, म्हणजे छोटी आणि समजायला अगदी सोपी अशी प्रार्थना. परमपूज्य आई सगुण रूपात असताना असंख्य पालक त्यांच्याकडे तक्रार घेऊन यायचे की आमचा मुलगा अभ्यास करत नाही, फार दांडगाई करतो, आम्ही सांगितलेलं काही ऐकत नाही, किंवा वडिलांच्या खिशातले पैसे चोरतो, किंवा फार उलट उत्तरं देतो, इत्यादी इत्यादी. मग ह्या सगळ्या तक्रारी ऐकून परमपूज्य आईंनी अतिशय सोपा आणि विनाखर्चिक उपाय म्हणून खास बाळगोपाळांसाठी बालोपासना नामक छोटंसं पुस्तक छापलं आणि येणाऱ्या पालकांना ते पुस्तक देऊ केलं. आणि असं सांगितलं की तुमच्या मुलांकडनं दररोज अंघोळ झाली की ही छोटीशी प्रार्थना म्हणून घेण्याचं चालू करा. मग जसा बालोपासनेचा नेम पालकांनी मुलांकडनं चालू करून घेतला तसं
त्याचे फीडबॅक येऊ लागले. जसं एखादी कंपनी एखाद्या औषधाची निर्मिती करते आणि त्याच्यानंतर पेशंटवर होणारे म्हणजे पेशंटना मिळणारे त्यापासून फायदे याचा अभ्यास करते किंवा त्याचा एक स्टडी करते, त्याचा रिसर्च करते, तसंच हळूहळू ह्या प्रार्थनेचा नेम सुरू केल्यावर पालकांकडनं पॉझिटिव्ह फीडबॅक परमपूज्य आईंना येऊ लागले. म्हणजे ज्या मुलांना आधी चांगलं वळण नव्हतं, थोडंसं वाईट वळण होतं, ते वळण बदलत गेल्याचं आढळून आलं आणि 1-2 वर्षात त्या मुलांमध्ये चांगली सुधारणा झाल्याचं त्यांचे पालक येऊन परमपूज्य आईंना फीडबॅक देऊ लागले. मग या बालोपासनेच्या प्रतापाने असंख्य हायस्कूल किंवा कॉलेज चुकवून सिगारेट किंवा हॉटेल, सिनेमाच्या मागे लागलेली उद्धट मुलं सरळ मार्गाला लागून शिक्षणाकडे वळली. तसंच धरसोड वृत्तीची मुलं उद्योगाला लागली. अनेक डिप्रेशनमध्ये गेलेली मुलं सावरली. तसंच फसण्याच्या वाटेत असणाऱ्या असंख्य मुली सुमार्गाला लागल्या. अशा ह्या प्रार्थनेमुळे अनुभव येऊ लागले. कोट्यावधी मुलांना हे अनुभव येऊ लागले. आता ह्या छोट्याशा प्रार्थनेमुळे एवढे मोठे चमत्कार कसे काय झाले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु देवाच्या नामाने सर्व काही होऊ शकतं हे परमपूज्य आईंनी आपल्याला दाखवून दिलं. तरी सुद्धा ज्यांचा देवाच्या नामावर विश्वास नाही त्यांच्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रार्थनेने कसे काय एवढे चमत्कारिक फायदे झाले, म्हणजे कसे काय मिरॅकल्स घडली, ह्याचं लॉजिक समजून घेण्याचा, त्यावर उहापोह करण्याचा आपण नक्की दुसऱ्या भागात प्रयत्न करूया. पण ज्या लोकांचा देवाच्या नामावर विश्वास आहे त्यांनी तरी जास्त चिकित्सा न करता आपल्या मुलांच्या सुरक्षित आणि ब्राईट फ्युचरसाठी ही प्रार्थना त्यांच्याकडून म्हणून घ्यायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. माझ्या सकट कोट्यावधी मुलामुलींचं भविष्य ह्या बालोपासना नामक प्रार्थनेमुळे सिक्युअर्ड झालेलं आहे. आता त्याविषयीचे 2 अनुभव आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला अनुभव परमपूज्य आई सगुण रूपात असतानाचाच आहे. बेळगावला हरिमंदिरात हुबळीहून देसाई म्हणून भगिनी आल्या आणि त्यांचे दोन्ही मुलं, म्हणजे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होते, पण ती दोन्ही मुलं मुकी होती. त्यामुळे त्यासाठी काय प्रयत्न करावेत असा देसाई काकूंनी परमपूज्य आईंना प्रश्न केला. त्यावर परमपूज्य आईंनी हे बालोपासना नामक पुस्तक त्या भगिनींच्या हातात दिलं आणि परमपूज्य आईंना सांगितलं की ह्यातली एक प्रार्थना किंवा प्रार्थनेतला एक शब्द तुमच्या मुलांकडनं म्हणून घ्यायचा तुम्ही रोज प्रयत्न करा. त्याप्रमाणे त्या भगिनींनी, आता समजा पहिली प्रार्थना ही श्री गणपती आहे, तर त्या भगिनींनी अक्षरशः लिटरली एक अक्षर, म्हणजे आज फक्त श्रीच, मग ग, म, न अशी अक्षरं त्या मुलांना म्हणायला शिकवायला सुरुवात केली. आणि अहो काय चमत्कार, पुढच्या काही महिन्यातच ती दोन्हीही मुलं अतिशय सुंदर प्रार्थना म्हणू लागली. आणि म्हणजेच ती दोन्हीही मुकी मुलं त्यांना ह्या बालोपासनेच्या प्रतापाने, त्याच्या सामर्थ्यांनी वाचा फुटली. इतकंच नव्हे तर त्यातली जी मुलगी होती ती फक्त स्वतःच प्रार्थना म्हणत नसून ती शाळेत सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींना ती प्रार्थना शिकवू लागली. आणि हा चमत्कार पाहून तिची जी शाळेतली क्लास टीचर होती ती तिच्या आईला घरी भेटायला आली आणि मुकी असलेली तुमची मुलं अशा कोणत्या चमत्काराने बोलायला लागली ह्या विषयीची माहिती घेण्यासाठी ती त्या भगिनींच्या घरी गेली. केवढा मोठा चमत्कार आहे हा, प्रार्थनेचा प्रताप आहे, हा देवाच्या नामाचा प्रताप आहे. आता दुसरा असाच अनुभव आपण आमच्या शाखेत, म्हणजे बिबेवाडी पुणे ह्या शाखेत असलेली
डॉक्टर सानिधी म्हेत्रे ह्या ताईच्याच तोंडातनं आपण तिचा अनुभव ऐकणार आहोत. आता तो ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण ऐकणार आहोत. पण मी आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हालाही आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर सर्व पालकांना मी विनंती करते या व्हिडिओच्या माध्यमातून की कोणताही आळस न करता, कोणतंही एक्सक्यूज न देता आपण सर्वांनी बालोपासना ही प्रार्थना आपल्या मुलांकडनं म्हणून घ्यायला अगदी आजपासूनच सुरुवात करा. रोज पूर्ण प्रार्थना म्हणणं शक्य नसेल त्यांनी 2-2, 3-3 प्रार्थना म्हणून घ्यायला तरी आत्ता सुरुवात करा. आणि मुलांचं ग्रास्पिंग पॉवर अतिशय चांगली असल्यामुळे थोड्याच दिवसात त्या मुलांची ती प्रार्थना तोंडपाठ झाल्यावर मात्र त्यांच्याकडून संपूर्ण प्रार्थना म्हणून घेण्याचं नक्की चालू करा. तसंच दर रविवारी सकाळी 8 ते 9 सामुदायिक होणाऱ्या या प्रार्थनेसाठी कलावती आईंच्या आपल्या जवळच्या असणाऱ्या शाखेत आपल्या मुलाला पाठवायला सुद्धा सुरुवात करा. बालोपासना या अमूल्य फळ देणाऱ्या प्रार्थनेच्या पुस्तकाचं मूल्य मात्र फक्त 1 रुपयाच आहे. आता त्या सानिधीताईचा अनुभव आपण ह्या व्हिडिओच्या शेवट ऐकून आजच्या व्हिडिओची आपण सांगता करणार आहोत. पण पुढच्या शनिवारच्या व्हिडिओच्या भागात आपण बालोपासनेच्या लाईफ चेंजिंग ठरणाऱ्या प्रार्थनेची अजून सखोल माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्हाला हे पुस्तक मिळण्यासाठी आम्हाला संपर्क करा आणि संपर्कासाठीचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. परंतु पालकांनी हा सोपा, बिनाखर्चिक आणि घरातच करू शकणारा उपाय आजपासून आपल्या मुलांकडून घेण्याचा नक्की प्रयत्न करा असं आवाहन मी ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आपणा सर्वांना करू इच्छिते. आता आपण डॉक्टर सानिधी म्हेत्रेचा अनुभव ऐकून आजच्या व्हिडिओची सांगता करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सानिधी म्हेत्रे आणि आज मी तुमच्या सगळ्यांसोबत बालोपासनेमुळे मला आलेला अनुभव शेअर करणार आहे आणि त्याचे फायदे सांगणार आहे. तर बालोपासनेची सवय ही मला माझ्या आजीमुळे लागली. मी बाळ असल्यापासून आजी मला दर रविवारी 8 वाजता बालोपासनेला घेऊन जायची आणि त्यामुळे सहजच मला बालोपासनेची गोडी लागली आणि त्याचा फायदा असा झाला की एका ठिकाणी बराच वेळ बसून राहण्याची सवय मला लागली. त्यामुळे अभ्यास करताना मला कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहायचं आणि केलेला अभ्यास लक्षात राहायचा. स्मरणशक्ती वाढली, त्यामुळे मार्क पण चांगले पडायचे आणि आईंच्याच कृपेने आमचं शालेय जीवन यशस्वीरित्या पार पडलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला MBBS मध्ये ऍडमिशन हवी होती आणि MBBS मध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली. पण ती मिळाल्यानंतर मला असं जाणवलं की इकडे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये. आपण आपल्या बुद्धिमत्तेसोबतच आपलं मेंटल हेल्थ चांगलं राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण एवढा मोठा सिलेबस असतो, तो आपल्याला त्याचा अभ्यास करायचा असतो आणि त्याच्यानंतर एक्झाम द्यायची असते. परत दररोजचा एक वेगळा मोठा 9 to 5 असं टाइम टेबल असायचं, त्याच्यामध्ये अभ्यास असतो. तर ह्या सगळ्यामध्ये मेंटल हेल्थ चांगलं राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी बालोपासनेचा आणि लहानपणापासून बालोपासनेची सवय असल्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. कारण बालोपासनेचा एक आधार असल्यामुळे मला कधी एकटं वाटलं नाही. माझं मेंटल हेल्थ चांगलं राहिलं, त्यामुळे माझे प्रयत्न जे होते त्याला यश येत गेलं. आईंच्याच कृपेने यावर्षी माझी MBBSची परीक्षा पास झाले मी आणि डॉक्टर बनले. तर लहानपणापासूनच हा एक छोटी सोपी प्रार्थना असल्यामुळे मला जो फायदा झाला तो हा की परमार्थाचा पाया एक भक्कम तयार झाला आणि त्यामुळे माझं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं आणि त्याचा फायदा मला अद्यापही होत आहे, पुढेही होणार आहे.
त्यामुळे तरुण मुलामुलींसाठी हा खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही पण घ्या, कारण एक संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जी ताकद लागते ती बालोपासनेमध्ये आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा याचं आव्हान मी तुम्हाला देत आहे. धन्यवाद.